आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्णवचे बाबा म्हणजे रमाकांत शिर्के यांना आता घरामध्ये पाहून सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो। आता ईश्वरी म्हणत असते त्यांना तुम्ही घरामध्ये घ्या, पण घरातील कोणीच तयार नसतं। आता ईश्वरी सगळ्यांच्या विरोधात एकटी उभी असते, तिला कोणीच साथ देत नसतं। आता इकडे अर्णव आणि अंजली रमाकांत शिर्के यांना घरातून हाकलून बाहेर काढत असतात। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते जर हे घरात राहणार नाही तर मी सुद्धा घरात राहणार नाही, जर ते घर सोडून गेले तर मी सुद्धा घर सोडून जाणार। आता ईश्वरीची ही अट ऐकून अर्णवला मात्र थोडंसं वेगळंच वाटत असतं। आता अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मिसिंदर तू काय करत आहेस, त्यांच्या पाठीमागे तू का जात आहेस, ते एक पापी आहेत आणि ते कधीच आमच्यासोबत चांगले राहिले नाहीत, म्हणून आम्ही त्यांना घराबाहेर काढत आहोत, पण तू का जात आहेस। त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही अर्णव सर तुमचं चुकीचं आहे, त्या दिवशी हॉटेलमध्ये जो सीन मी क्रिएट केला होता त्यावरून तुम्हाला हे तर कळलं होतं की माझी आई निर्दोष आहे, आणि माझी आई निर्दोष आहे तर तुमचे बाबा कसे काय गुन्हेगार होतील बरं, तुमचे बाबा सुद्धा निर्दोषच आहेत आणि येणारी वेळच हे सांगेल। त्यावेळेला आता अर्णव काही केल्याने ऐकायलाच तयार नसतो, त्यांना घराबाहेर काढतच असतो आणि ईश्वरी सुद्धा ऐकतच नसते। आता इकडे वल्लरी मामी मात्र चांगलं सगळ्यांचं कान भडकवत असतात आणि चांगल्या जोर जोराने ओरडूनच म्हणत असतात ही ईश्वरी कधी काय करेल काही पत्त्याच लागणार नाही, काय गरज होती बरं यांना घरी घेऊन येण्याची। आता वल्लरी मामी कायमप्रमाणेच घरात भांडणं लावतात। आता आजी ईश्वरीला म्हणत असतात ईश्वरी तू काय वागत आहेस तुझं तुलाच कळत नाही, आम्ही ज्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच गोष्टी तू पुन्हा पुन्हा उघडून काढत आहेस, तुला काय मिळतं ग हे सगळं करून। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते आजी हे तुमचे जावई आहेत आणि यांनी काही सुद्धा केलेलं नाहीये, हे निर्दोष आहेत, हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना घरी घेऊन आली आहे। त्यावेळेला आता अंजली म्हणते काही गरज नाहीये काही सिद्ध करण्याची, कारण ज्या वेळेला आम्हाला यांची गरज होती त्यावेळेला यांनी आम्हाला आधार दिला नाही, यांनी एवढा सुद्धा विचार केला नाही आपली बायका पोरं काय करत असतील, आपल्या बायकोची मृत्यूची बातमी ऐकली नसेल का यांनी, त्यावेळेला यांना विचार आला नाही का दोन आपली लहान मुलं आहेत ती कशी जगतील, कुठे जातील, काय करतील। आता तेवढ्यातच अर्णव म्हणतो तुम्हाला काही माहीत आहे का, ज्यावेळेला तुम्ही घर सोडून गेला त्यावेळेला माझ्या आईने आत्महत्या केली आणि तुमच्या भावाने आम्हाला घराबाहेर हाकलून काढलं, आणि त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही का आपली मुले कुठे जातील, काय करतील, काय खातील। आता अर्णव आणि अंजलीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं, त्यांना खूपच वाईट वाटत असतं। त्यावेळेला आता रमाकांत शिर्के हात जोडून त्या दोघांची माफी मागत असतात। आजींच्या पुढे सुद्धा हे हात जोडूनच उभे असतात, पण घरातील कोणीच काही ऐकायलाच तयार नसतं। आता इकडे ईश्वरी ठामपणे सांगत असते की यामध्ये बाबांचा काही सुद्धा दोष नाही आहे, एक ना एक दिवस हे तुम्हा सगळ्यांना कळणार आहे। त्यावेळेला आता मामा सुद्धा ईश्वरीचीच बाजू घेऊन म्हणत असतात माझ्या ताईचा आणि भाऊजींचा संसार अतिशय सुखी होता, त्यांच्या संसाराला कोणाची तरी नजरच लागली आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो मामा ती नजर कोणाची लागली, कोणी सगळं हे केलं तेच तर आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तोपर्यंत तुम्ही बाबांना घरामध्ये ठेवून घ्या, पण आता कोणीच तयार नसतं। आता इकडे रमाकांत शिर्केंना घराबाहेर काढलेलं असतं आणि ईश्वरी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जात असते। आता हे अर्णवला खटकतं। आता पुढील भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की ईश्वरीच्या याच हट्टामुळे रमाकांत शिर्के यांना घरामध्ये ठेवून घेणार आहेत। पुन्हा एकदा अंजली जास्त तिरस्कार ईश्वरीचा करायला लागणार आहे, कारण ईश्वरी स्वतःच्या मनाला येईल तसंच काहीतरी वागत असते असं तिचं मत आहे। आपल्या इकडे या वल्लरी मामींचं काय करायचं काहीच कळत नाही, सतत ज्या त्या सिच्युएशनमध्ये या फक्त भांडण लावण्याचाच प्रयत्न करत असतात। तर प्रेक्षकांनो या वल्लरी मामींचं लवकरच कारस्थान उघड पडणार आहे।